वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुचर्चित असलेला सिनेमा कांतारा 2 रिलीज झालाय. और भगवान ने हमारी सुन ली। वो धरती पर आते हैं। होय, मी फर्स्ट डे फर्स्ट शो आजच पाहून आलोय. खूप सुंदर अशी फिल्म आहे. जेवढी ट्रेलरमध्ये दाखवली त्यापेक्षाही बरंच काही आपल्याला फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांतारा 1 आणि कांतारा 2 हे कनेक्शन आहे, पण बऱ्यापैकी एकदम जास्त कनेक्शन असं दाखवलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही 1 जरी नसेल बघितली तर तुम्ही डायरेक्ट 2 जरी पाहिला कांतारा 2 तरी तुम्हाला समजेल की कांतारा 2 ची स्टोरी काय वगैरे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा स्क्रीन प्ले आणि स्टोरी. सगळ्यात महत्त्वाचं डिरेक्शन. आपल्याला तर माहिती आहे कांतारा 1चं डिरेक्शन ऋषभ शेट्टीने केलं होतं आणि खूप सुंदर केलं होतं. शिवाय कांतारा 2 मध्येही त्यांनीच केलं, त्याच्यामुळे खूप सुंदर असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची ॲक्टिंग. वा वा, बाप ॲक्टिंग केलेली आहे त्यांनी याच्यामध्ये पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही फायटिंग सीन असे केलेत, त्यानंतर आपल्याला कळतं की कांतारा 1चं बजेट 16 करोड आणि कांतारा 2चं बजेट 100 करोड का आहे. सुपर अशा प्रकारचे सीन बनवले. ट्रेलरमध्ये जेव्हा आपल्याला वाघ वगैरे येताना बघतो त्यांच्यासोबतची फाईट वगैरे सुपर सीन वाटतो, बघायलाही खूप मस्त वाटतं. कुठेही असं उगाच काहीतरी टाकल्यासारखं अजिबात वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट हाफमध्ये जे कांतारा 1मध्ये होतं तसंच कॉमेडी वगैरे आहे. फर्स्ट हाफमध्ये निवांत सगळं चाललेलं दिसते आपल्याला. कॉमेडी वगैरे आहे, व्यवस्थित आहे, कुठेही बोर होण्यासारखं तर अजिबातच नाही आहे आणि व्यवस्थित कॉमेडी. पण जेव्हा इंटरव्हल होतो त्याच्यानंतर जेव्हा सीन चालू होतं त्याच्यानंतर फायटिंग सीन आणि ते त्याच्यानंतरचा जो माहोल आहे ना तो सुपर्ब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांतारा 1मध्ये आपण पाहिली की सगळी जंगलाची स्टोरी होती, याच्यामध्ये देखील आहे, पण याच्यामध्ये देव आणि माणूस यांच्यामधील स्टोरी वगैरे दाखवलेली आहे. आणि ऋषभ शेट्टीने स्वतःला अशा प्रकारे तयार केले की जल, अग्नी, वायू ते कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीर त्याच्यामध्ये राहू शकतात, अशा प्रकारे त्यांनी ट्रेन केलं. म्हणजे या स्टोरीमध्ये त्यांना तशा प्रकारे दाखवलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे आपण आवाज जो मिस करत असतो कांतारा 1चा, तर तो आवाज आपल्याला कांतारा 2मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. आणि वरा हे फेवरेट सॉन्ग त्या कांतारा 2मध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळतं आहे. सो सुपर म्युझिक तर अतिउत्तम आहे. म्युझिक खूप फार मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थिएटरमध्ये बसल्याच्यानंतर जो कांतारा 1चा फील होता तो कांतारा 2मध्ये देखील तितकाच पाहायला मिळतोय. पण थोडासा कांतारा 1पेक्षा क्रेज लोकांचा कमी वाटतोय. पण स्टोरी वगैरे सगळी व्यवस्थित आहे. पण ज्या पद्धतीने कांतारा 1मध्ये लोक जे प्रेक्षक बघत होते ते जे आरडाओरडा करत होते ते कांतारा 2मध्ये थोडंसं कमी पाहायला मिळतंय. परंतु कांतारा 2चं जे 100 करोडचं बजेट आहे ते उत्तमरित्या वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही फिल्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच जा थिएटरमध्ये आणि फिल्म बघा. रिलीज झाली आहे. पैसे वेस्ट जातील अशी तर अजिबातच फिल्म नाही आहे. तुम्ही जाऊ शकता, पाहू शकता. पण कांतारा 1 जी फिल्म कधीही पाहिली तरी अजूनही पाहू वाटते. परंतु कांतारा 2 मला वाटतं 1 टाईम किंवा 2 वेळा तुम्ही पाहू शकाल, अशा प्रकारची फिल्म आहे. परंतु बोर होण्यासारखी अजिबात नाही आहे. तुम्ही फिल्म नक्कीच जाऊन बघा थिएटरमध्ये. ऋषभ शेट्टीचं काम बघा, खूप उत्तम केलेलं आहे. पहिल्या कांतारा 1मध्ये जसं विष्णूचा अवतार, वराह अवतार त्यांनी दाखवला होता, तसं कांतारा 2मध्ये शिवचा वगैरे अवतार असं दाखवण्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिल्म संपल्यानंतर तुम्ही थिएटरमधून लगेच उठू नका, कारण की तुम्हाला कांतारा 2 संपल्याच्या नंतर देखील कांतारा 3 कसा येणार आहे त्याचं देखील थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे यांनी लगेच अनाऊन्स केलं की कांतारा 3 पण येणार आहे. सो फिल्म चांगली आहे, बघायला खूप. तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषभ शेट्टीचं काम खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये राजांची स्टोरी दाखवली. राजा आणि माणूस यांच्यामध्ये जो फरक असतो, म्हणजे राजा हा श्रीमंतच आणि गरीबाला गरीबच ठेवावं जेणेकरून राजा राजासारखा राहील, अशा प्रकारची स्टोरी याच्यामध्ये दाखवली आहे. त्याच्यामधून जे काही घडतंय ते सगळं या फिल्ममध्ये आहे. त्याच्यामुळे ही फिल्म नक्की जाऊन बघा. आणि खूप सुंदर स्क्रीन प्ले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातील सगळे बघणारे दृश्य खूप सुंदररित्या आहे. कुठेही बघताना VFX वगैरे फालतू असं काहीही वाटत नाही. त्याच्यामुळे सुंदर स्टोरी, बघायलाही मजा येते. सगळंच व्यवस्थित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्युझिक, जे कांतारा 1साठी म्युझिक होतं तेच कांतारा 2मध्ये बऱ्यापैकी ठिकाणी वापरलेलं बॅकग्राऊंडला दिसतं आपल्याला. आणि त्यामुळेच कांतारा 1चा थोडासा टच जाणवतो आपल्याला. त्यामुळे ही फिल्म नक्कीच थिएटरमध्ये जा आणि बघा, कारण की कांतारा 2 खरंच भारी मूवी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषभ शेट्टींचा आपण इंटरव्ह्यू पण पाहिला की ते कुठून कुठे गेलेले आहेत. म्हणजे काही दिवसांपूर्वी ते अंधेरीमध्ये येऊन यांनी 17 वर्षानंतर फिल्म वगैरे केली. मी आत्ताच त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला. खूप माणूस भारी आहे, काम पण व्यवस्थित करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक काम करणारा माणूस आहे. आणि खूप सुंदर अशी स्टोरी आहे. सो नसेल बघितलं तर लगेच जा आणि कांतारा 2 आज बघा, कारण की आजच रिलीज झाला आहे. सो नक्की कांतारा 2 बघा आणि बघा कसा वाटतं. नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कांतारा 1पेक्षा कांतारा 2 आवडला की कांतारा 1च छान होता. नक्कीच कमेंटमध्ये सांगा.